पवारांचा दिल्लीत फोन, बारामतीत फिरला गेम। राज्यात सध्या दोन पोटनिवडणुका चांगल्याच गाजतायत। त्यात सर्वात जास्त चर्चेत आहे ती म्हणजे बारामती। कारण राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं। ज्याला हवी सत्ता त्याच्याकडे हवा बारामतीतला पत्ता। हा पत्ता म्हणजे राहण्याचा पत्ता नव्हे, सत्तेच्या गेममध्ये हुकमी एक्का म्हणून काम करतो तो पत्ता नेहमी बारामतीकडे राहिलाय। मग आधी तो शरद पवारांकडे असो किंवा त्यानंतर तो अजित पवारांकडे, बारामतीने नेहमीच राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली आहे। पण अचानक अजित पवारांचा अपघात आणि बारामती पोरकी झाली। कारण 8 वेळा बारामतीचं नेतृत्व केलेला त्यांचा लाडका दादा त्यांना अचानक सोडून गेला। मग बारामतीत सुनेत्रा युगाला सुरुवात झाली। पण शरद पवार हे कालही समीकरण एका फोनवर फिरवण्याची ताकद ठेवत होते आणि आजही एका फोनवर राजकारण फिरवू शकतात। हेच या पोटनिवडणुकीतही दिसून आलं। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रस्थान असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर नाट्यमय घडामोडी घडल्या। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्धार केला। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा मार्ग आता मोकळा झालाय। निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचालींना वेग आलाय। या संपूर्ण वादात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। दिल्लीत असलेल्या शरद पवारांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी फोनवरून चर्चा केली। त्यांनी पवारांच्या कौटुंबिक दुःखद प्रसंगाची आणि बारामतीच्या राजकीय परंपरेची आठवण करून देत ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा सल्ला काँग्रेसला दिला। शरद पवारांनी स्पष्ट केलं की पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून आम्ही अजितदादांच्या निधनामुळे ही जागा न लढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्या या आवाहनानंतर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील आपल्या नेत्यांना माघार घेण्याचे निर्देश दिले। सुरुवातीला काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक बिनविरोध करणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही असं म्हणत आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती। मात्र शरद पवारांचा सल्ला आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी केलेली फोनवरील बातचीत यानंतर काँग्रेसने नमती बाजू घेतली। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं जाहीर केलं। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत सहानुभूतीची मोठी लाट आहे। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधून निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं। जरी राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक दुःखद प्रसंगी शरद पवारांनी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे महाविकास आघाडीतील पेच सुटला। काँग्रेसने माघार घेतल्यानं आता प्रमुख विरोध संपुष्टात आलाय। जरी मैदानात अजूनही काही अपेक्षित उमेदवार असले तरी मोठ्या राजकीय पक्षांच्या माघारीमुळे सुनेत्रा पवार यांची निवड आता केवळ औपचारिकता उरल्याचं मानलं जात आहे। बारामतीच्या राजकारणात संघर्ष टाळण्यात शरद पवार यांना यश आलंय। त्यांनी पुन्हा एकदा आपलं राजकीय कौशल्य सिद्ध केलंय। बारामतीत याआधीच ओबीसी आरक्षणाचे आक्रमक नेते लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीतून आपली उमेदवारी अधिकृतपणे मागे घेण्याची घोषणा केली होती। त्यांच्या त्या निर्णयामुळे बारामतीतील निवडणुकीचं समीकरण आता पूर्णपणे बदललं असून महायुतीच्या गोटात समाधानाचं वातावरण आहे। काही दिवसांपासून लक्ष्मण हाके यांनी बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती। मात्र सोमवारी मंत्री दत्ता भरणे यांनी हाके यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली। या चर्चेदरम्यान भरणे यांनी हाके यांना निवडणूक न लढवण्याची विनंती केली। राज्य सरकार आणि महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टाईनंतर हाके यांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतला। माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले होते की अनेक वरिष्ठ नेत्यांनी मला फोन करून निवडणूक न लढवण्याची विनंती केली होती। सध्याची राजकीय परिस्थिती आणि समाजाचं हित लक्षात घेता मी हा निर्णय घेतला आहे। मी कुणाच्याही विरोधात नसून चांगल्या कामाला आणि विकासाला साथ देण्यासाठी ही माघार घेतली आहे। लक्ष्मण हाके यांच्या उमेदवारीमुळे मतांचं विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात होती। विशेषतः ओबीसी मतांवर हाके यांचा प्रभाव असल्यानं महायुतीच्या उमेदवारासमोर आव्हान निर्माण झालं होतं। आता हाके यांनीच आधीच माघार घेतल्यानं सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला। महायुतीची ताकद वाढली। त्यानंतर आता काँग्रेसनेही सकारात्मक भूमिका घेतल्यानं बारामतीचा पेच जवळपास सुटल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे बारामती ही पवारांचीच हे पुन्हा सिद्ध झालं।